मागच्या पार्ट 2मध्ये आपण क्वेश्चन पेपर बघितली होती. आता पार्ट 3मध्ये उर्वरित भाग बघूया. त्यात बघा, फर्स्ट तुमचा थर्ड क्वेश्चन आहे. ए 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. इव्हेंट ए बघा, द नंबर ऑफ फॉर्म इज ऑड नंबर्स, अँड बी इव्हेंट ए, द नंबर ऑफ फॉर्म इज मल्टिपल ऑफ 5. आता क्वेश्चनचा मिनिंग पहिले समजून घेऊया. अ 2 डिजिट नंबर मीन्स देअर इज 2 डिजिट नंबर, मीन्स रिपिटेटेड फॉर्ममध्ये नाही पाहिजे. मीन्स 22, 33, 55, 77, 99 हे नंबर आले नाही पाहिजे. ते सोडून कोणते असणार बघा, तुमची पेअर बनवायची. फर्स्ट नंबर 23 असणार, नंतर 25, 27, 29. मग यस इज इक्वल टू कसा नंबर तयार होईल तुमचा. यस इज इक्वल टू 23, 25, 27, 29, 32, 35, 37, 39, 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 92, 93, 95, 97 अप टू एन ऑफ एस जर तुम्हाला मिळणार तर एन ऑफ एस तुम्हाला मिळणार तर 20. क्लिअर इथपर्यंत कंडिशन. आता नेक्स्ट आपला फाइंड आउट करायचा इव्हेंट आहे. द नंबर इज फ्रॉम ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या, ठीक आहे, ज्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 हे नंबर नसतात, ते सगळे ऑड नंबर्स असतात. मग ए इज इक्वल टू काय कंडिशन असणार तुमची. 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. मीन्स एन ऑफ ए जो असेल तुमचा, एन ऑफ ए असेल 16. आता प्रॉबिलिटी फाइंड आउट करायची, ठीक आहे, गिवन कंडिशननुसार. मीन्स पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मीन्स एन ऑफ ए 16 आहे आणि एन ऑफ एस 20 आहे. तर दोघं कोणाच टेबलमध्ये येतात, 4च्या. 4 4 जा 20, सॉरी 4 4 जा 16, 4 5 जा 20. क्लिअर इथपर्यंत कंडिशन. आपण सेकंड क्वेश्चन. सेकंड इव्हेंट बघा काय. द नंबर ऑफ फॉर्म इज मल्टिपल ऑफ 5. मीन्स मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या टेबलमध्ये नंबर. मग बी इज इक्वल टू पार्ट तुम्हाला मिळणार 25, 35, 75, 95. मीन्स एन ऑफ बी इज इक्वल टू 4 आणि पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. 4 अपॉन 20. 4 1 जा 4, 4 5 जा 20. नेक्स्ट क्वेश्चन बघा तुमचा. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शो दॅट द नंबर ऑफ मँगो ट्रीज. त्याच्यामुळे तुम्हाला मीडियम फाइंड आउट करायचं आहे. यासाठी तुम्हाला एक थर्ड नावाचा चार्ट तुम्हाला पेपरला लागेल, ठीक आहे. हा तुमचा FI असणार आणि हा तुमचा काय असणार आहे, CF कम्युनिकेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हा नंबर ॲज इट इज घ्या 33. त्यामध्ये 30 मिळवा, तर आन्सर तुम्हाला 63 मिळेल. यात परत 63 मिळवा, तर आन्सर तुम्हाला 153 मिळेल. यात परत 153 मिळवा, तर आन्सर तुम्हाला 233 मिळेल. यात परत 70 ॲड करा, तर आन्सर तुम्हाला 250 मिळेल. पेपरला तुमचा आन्सर राईट करून कसं चेक करा, यांची सगळ्यांची ॲडिशन. सेकंड कॉलमची आन्सर n इज इक्वल टू T50 ही जर मॅच झाली तर तुमचा आन्सर राईट आहे. आता कॉलम कसा सिलेक्ट करायचा, जे आपला लोअर लिमिट अप्पर लिमिट जो आहे तो n/2 करा. मीन्स 250 अपॉन 2, तर आन्सर मिळा तुम्हाला 125. आता 125 कशामध्ये, लोअर फ्रिक्वेन्सी जो कम्युनिकेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो चार्ट आहे तो कुठे येतं, याला नियर अबाउट आहे, याच्यापेक्षा जो लहान आहे, म्हणून हा कॉलम तुम्ही काय करा, सिलेक्ट करा.
याच्यामध्ये तुमचा एल असेल, या दोघांमधला डिफरन्स तो असेल 50, तो तुमचा एच असेल. आता जो 90 आहे तो तुमचा एफ असेल आणि 90च्या एक्झॅक्ट जो क्रॉसला जो वरती असतो तुमचा तो असतो सी एफ. आता फॉर्म्युला बघा, आपला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, एल इज इक्वल एल प्लस ब्रॅकेटमध्ये आहे n/2 मायनस सी एफ होल अपॉन एफ मल्टिप्लाय बाय एच. आता एल इज नथिंग बट लोअर लिमिट, तो तुमचा 150 आहे. 150 प्लस एन किती तुमचा n/2 जो तुम्ही फाइंड आउट केला तो किती आहे 125 मायनस किती आहे 63 आणि एफ तुम्ही फाइंड आउट केलेला आहे तो एफ तुमचा किती आहे तर 90 मल्टिप्लाय बाय एच मध्ये दोघांमध्ये डिफरन्स तो किती मिळाला 50. 150 प्लस 125 मायनस 63 जर केलं तर आन्सर आहे तुमचं 62/90 मल्टिप्लाय बाय 50. 0 0 कॅन्सल करा, ह्या दोघांचं मल्टिप्लाय करा. 62 मल्टिप्लाय बाय 5 करा, त्याला डिव्हाइड बाय 9 करा. मीन्स 150 प्लस 310/9 हे दोघांची सबट्रॅक्शन जर डिवायडेशन जर केलं तर आन्सर तुम्हाला मिळतं 150 प्लस 34.5 आणि यांचं फायनल आन्सर ॲडिशन करा तर तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 184.4 मँगोज. मीन्स 184 मँगोज तुम्हाला याचा आन्सर मिळेल. शो दॅट द फॉलोइंग डाटा इन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनला पॉलिगॉन म्हणजे ग्राफमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. इलेक्ट्रिक बिल गिवन इज आणि फॅमिलीज गिवन आहे, तर त्यासाठी ग्राफचं पहिलं आपण जे चार्ट बनवणार आहोत आपण चार्ट बघूया कसं असतं. अशा प्रकारे तुम्ही पहिले चार्ट बनवायचा. इथं तुम्हाला क्लास मार्क असेल, जो गिवन क्वेश्चनमध्ये बघा क्लास मार्क तुम्हाला 0पासून स्टार्ट म्हणजे 0पासून करा. मिड म्हणजे दोघांची ॲडिशन करा, तर डिवाइड बाय 2 करा. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सी त्यासाठी आपल्याला 0च गिवन आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी आपली किती असणार तर 0. नंतर सेम ॲज इट इज 200 प्लस 400 600 डिवाइड बाय 2 करा, तर गिवन ऑलरेडी आहे आपल्याला 240 आहे. सेम हे सगळं चार्ट बनवल्यानंतर तुम्हाला तो ग्राफ जो तुम्हाला मिळेल तर ह्या फॉर्ममध्ये मिळणार आहात. जो ग्राफचा तो तुमचा पॉईंट असेल तो हा तुमचा वाय पॉईंट असेल. ठीक आहे, हा वाय पॉईंट असेल, त्याला वाय ॲक्सिस म्हणा, हा पॉईंटला तुम्ही एक्स ॲक्सिस म्हणा. ठीक आहे. आता ग्राफ ड्रॉ करताना बघा, जो तुमचा सेकंड जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये तुम्ही एक्स कन्सिडर करा आणि हा कॉलम तुमचा एक्स आहे, हा तुमचा वाय कॉलम आहे. तर बघा मिडलवाला जो टर्म आहे तो तुमचा एक्स असणार आणि थर्ड जो कॉलम आहे तुमचा वाय असणार. आता मिडलवाले बघा पहिले 100 घेतलं आहे, इथला जो पॉईंट आहे तो 100 आहे. 200 300 400 500 600. ठीक आहे. पहिला 100 एक्स 100 असेल तर वाय तुमचं किती बघा 0 दिलेला आहे थर्ड कॉलममध्ये. परत सेकंड कॉलमचा जो आहे तो तुमचा किती आहे 300 इथे, त्यावेळेस वाय किती तुमचा 240 आहे, तो इथे आला बघा. नंतर एक्स किती तुमचा 500 आहे, त्यावेळेस तुमचा वाय किती आहे तर 300. सेम एक्स तुमचा किती 700, तर वाय किती तुमचा 450. नेक्स्ट एक्स तुमचा 300, एक्स बघा तुमचा 900 आहे, तर वाय तुमचं किती आहे तर 350. एक्स तुमचा चेक करा तर किती 1100, म्हणजे इथं आहे तो पॉईंट आणि तुमचा जो वाय आहे तो पॉईंट इथे आहे, तो 160 आहे. आणि लास्टला जो आहे तुमचा बघा एक्स 0 आहे, सॉरी एक्स तुमचा 1300 आहे, त्यावेळेस तुमचा वाय किती आहे तर 0, म्हणजे इथले पॉईंट आला. हे सगळे डॉट डॉट जॉईन केल्यानंतर तुम्ही तो पूर्ण बॉक्स फिलअप करा, असं तुम्हाला ग्राफ मिळेल. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन बघा तुमचं गिवन आहे. थर्ड क्वेश्चन असा आहे, द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 1455. फाइंड द नंबर्स. आता क्वेश्चनचा मिनिंग पहिले समजून घेऊ. फाइंड द सम. सम मीन्स 100 आणि 1% तुम्हाला ॲडिशन करायची, पण ॲडिशन कोणाची स्क्वेअर, कोणाचा स्क्वेअर 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे तुमचे अल्टरनेट येणार नंबर. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 किंवा 11 जर घेतला तर 11 12 13 14 हे तुमचे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहे. असे किती घ्यायचे आहेत तुम्हाला तर टोटल किती घ्यायचे आहेत तर 5. किती कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहे 5. सपोज मी फर्स्ट जो कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे तो कन्सिडर केला n. काय कन्सिडर केला n,
तर सेकंड मला काय मिळणार n+1, थर्ड मला मिळणार n+2, फोर्थ n+3 आणि लास्टमध्ये n+4. ह्या सगळ्या कॉन्झिक्युटिव्ह नंबरची काय करायची आहे स्क्वेअर करून ॲडिशन करायची आहे. तर त्यांची ॲडिशन तुम्हाला किती मिळाले पाहिजे तर इज 1455. फाइंड द नंबर. सो नंबर कोणता असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. समजतं आहे. मग आपण काय घेऊ फर्स्ट घेऊ n² प्लस n+1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस n+2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस n+3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस n+4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1455. इथे एक आयडेंटिटी यूज करायची जी तुम्ही आत्तापर्यंत खूप वेळेस बघितली असेल. a+b ब्रॅकेट स्क्वेअर a² प्लस 2ab प्लस b². ही आयडेंटिटी आपल्याला इथे यूज करायची आहेत. बघा पहिलं n² ॲज इट इज. इथं n+1 ब्रॅकेट स्क्वेअर इथे आयडेंटिटी यूज करून तुम्हाला मिळेल n² प्लस 2n प्लस 1 प्लस नंतर मिळणार तुम्हाला n² प्लस 4n प्लस 4 प्लस n² प्लस 6n प्लस 9 प्लस n² प्लस 8n प्लस 16 इज इक्वल टू 1455. n²ची ॲडिशन करा, n ची सेपरेट ॲडिशन करा, जे नंबरची सेपरेट ॲडिशन करा ती तुम्हाला बघा कोणत्या फॉर्ममध्ये मिळेल. तुम्हाला मिळणार इथं 5n² प्लस 20n प्लस 30 इज इक्वल टू 1455. ह्या सगळ्याला 5ने मी डिव्हाइड करते. तुम्हाला फायनली मिळणार पहिले मी 30 तिकडे सबट्रॅक्ट करू आपण 30 तिकडे डिव्हायडेशनला पडतो. ठीक आहे. मग मिळणार मला 5n² प्लस 20n इज इक्वल टू 1455 मायनस 30 केलं तर बघा 5n² प्लस 20n इज इक्वल टू ते मिळणार तुम्हाला 5मधून 3 गेले तर मिळणार 214 मीन्स n² प्लस 5n² प्लस 20n मायनस 1425 इज इक्वल टू 0. आता या सगळ्यांना 5ने डिवाइड करा तर फायनल तुम्हाला मिळणार n² प्लस 4n मायनस 285 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. हे तुम्ही कसंही सॉल्व करू शकतात. मीन्स फॉर्म्युला मेथडने किंवा फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला जी वाटेल ती. मी हा क्वेश्चन फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करते, फॅक्टरायझेशननी सॉल्व केलेला आहे. तर बघा पहिले काय करा फॅक्टर पाडून घ्या. ठीक आहे. मी परत एक क्वेश्चन तो रिपीट करते जे आहे जागा नाही आता आपल्याला तिथं राईट डाऊन करायला. बघा जर आपलं लास्ट इक्वेशन आपल्याला मिळालं होतं ते होतं तुमचं n² प्लस 4n मायनस 285 इज इक्वल टू 0. मी पहिले 285चे फॅक्टर पाडते साईडला. बघा ही मेथड तुम्हाला माहीत असेल. वरतीकडे LCM SCF तुम्ही फाइंड आउट करायचे. पहिले 285 याला 5ने डिव्हाइड करते. 5 5 25 रिमाइंडर 3 आला तर याचा आन्सर येईल बघा 5 7 35. याला मी परत 3 डिवाइड करते तर आन्सर माझा 90 मिळणार. इथे येईल 90 म्हणजे 5 3 गेला 15 मल्टिप्लाय बाय 19 करा तर 285 मिळतं. मीन्स तुम्हाला ॲडिशन 285 हवी. इथं मायनस साईन आहे म्हणून तुम्हाला 100% सबट्रॅक्शन 4 आली पाहिजे. म्हणजे 19ला पॉझिटिव्ह साईन देऊ आणि -15 करू. पहिले तो पुटअप करू n² प्लस 19n मायनस 15n मायनस 285 इज इक्वल टू 0. यातून एक कॉमन घ्या, यातून पण कॉमन घ्या. यातून मी n कॉमन घेते. ब्रॅकेटमध्ये n+19 राहणार मायनस 15 इंटू ब्रॅकेट n+19 इज इक्वल टू 0. 2 ब्रॅकेट सेम मिळाले ते एकदा राईट डाऊन करू. n+19 सेकंड ब्रॅकेटमध्ये n-15 मिळणार. n इज इक्वल टू -90 आणि n इज इक्वल टू 15.
आता बघा नंबर माझे निगेटिव्हमध्ये तर नसणार आहेत, म्हणजे 100% माझे एक्झाम्पल कसं आहे आपलं n,n+1 मीन्स ॲडिशन केली आहेत. मग फर्स्ट नंबर माझा 15 मिळाला, तर 16 सेकंड जो नंबर असतो तर 15+1 किती म्हणणार 16 मीन्स 15, 16, 17, 18, 19 आपले किती नंबर्स ते बघा 1 2 3 4 आणि 5. हे नंबरची ॲडिशन चेक करा. ठीक आहे, या नंबरची बघा स्क्वेअर करा सगळ्यांचा 15चा 16चा 17 18 19 या सगळ्यांचे 5चे स्क्वेअर करून ॲडिशन करा. ते ॲडिशन तुमची 1455 येते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपला ॲन्सर राईट की रॉंग आपण चेक करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. या फर्स्ट चॅप्टरमधला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x+2y = 4. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. एरिया फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. द लाईन इंटरसेक्टिंग, कोणते लाईन इंटरसेक्ट होतात, कोणते पॉईंट इंटरसेक्ट होतात, कोणाला एक्स आणि वायला. तुम्हाला यासाठी ट्रायंगलचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तो ट्रायंगलचा फॉर्म्युला बघा काय आहेत आपण चेक करू. पहिले 1/2 बघा 1/2 मल्टिप्लाय बाय बेस इंटू हाईट. त्याला मराठीत म्हणतात 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. जे मराठी मीडियमचे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी. फर्स्ट त्यासाठी आपण काय करूया, पहिले चार्ट बनवूया. चार्ट बघा तुम्ही नेहमी असा बनवत असता, तसं एक चार्ट असतो बघा, एक चार्ट असणार असा. पहिले तुमचे इथले कॉर्डिनेट्स बघा, मी 3च पॉईंट कन्सिडर करते. पहिले ह्या पॉईंटमध्ये तुमचं एक्स असणार, इथं वाय असणार, इथं x, वाय असणार, इथे एक एक्स्ट्रा पार्ट घेऊ. इक्वेशन बघा काय x+2y = 0. मी पहिले ह्या इक्वेशन राईट डाऊन करते मी तुम्हाला समजावं म्हणून. x+2y = 4. मी यामध्ये एक 0 पुटअप केला तर इथं 0 होणार, तर 2 इकडं काय होणार 2y = 4 मिळणार. मी y = 2 1 2 2 2 4. मग माझा एक 0 असेल तर y माझा किती मिळणार 2 मीन्स 0,2. सेम मी x2 घेतला, इकडे 2 प्लस इकडे जो मायनस होईल 4 - 2 2 होणार. 2ने डिवाइड केलं 2 1 2 मीन्स x2 असेल तर y माझा 1 असेल मीन्स 2,1 आणि ते असणार 4 घेतला तर 4 - 4 0, तर मला y तुम्हाला 0 मिळणार मीन्स 4,0. ग्राफ ड्रॉ करा. असं एक ग्राफ तुम्हाला मिळेल. तुम्ही ग्राफचे पॉईंट काहीही घेऊ शकतात, पण =4 आहे तर 4चे एक्स आणि वायचे जे पॉईंट असतील ते 4च्या लेस दॅन पाहिजे. मग तुम्ही -1 -2 काहीही घेऊ शकतात, पण 4पेक्षा कमी पाहिजे. 4पेक्षा जास्त नको, 4 किंवा 4पेक्षा कमी. मग पहिला पॉईंट आपल्या इथं 0 असणार, हा तुमचा वाय ॲक्सिस असणार, इथला पॉईंट तुमचा एक्स ॲक्सिस असणार, इथं 0, नंतर इथला पॉईंट माझा 1, इथं पॉईंट 2 घेते, इथं पॉईंट 3, इथं पॉईंट 4, इथं पॉईंट माझा 1, हा 2 पॉईंट असणार, हा 3 पॉईंट, हा 4 पॉईंट. ठीक आहे, जागा कमी आहे, थोडं ॲडजस्ट करूया आपण. फर्स्ट जो पॉईंट तुमचा 0 x 0 आहे, वाय किती 2 आहे, x 0 आहे त्यावेळेस वाय किती 2 आहे, म्हणजे इथला पॉईंट असणार, इथं येईल 0,2, त्याला मी एन पॉईंटला नाव दिलं. सेकंड बघा x तुमचा 2 आहे तर वाय किती तुमचा 1 आहे, x2 आहे तर वाय किती तुमचा 1 म्हणजे इथला पॉईंट असणार तो, त्याला बी नाव द्या 2,1. थर्ड पॉईंट आहे बघा, एक्स किती तुमचा 4 आहे, एक्स किती 4 आहे, वाय 0 म्हणजे इथला पॉईंट असणार, इथं सी पॉईंट नाव देते 4,0. आणि ही जी लाईन आहे ह्या सगळे पॉईंट जॉईन करा, याला शॅडो रिजन द्या. ठीक आहे, आता फॉर्म्युला यूज करायचा, एरिया फाइंड आउट करायचा. म्हणून फॉर्म्युला असेल तुमचा 1/2 एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल मिळाला बघा, AOC मिळाला. इथं ओ नाव द्या ट्रायंगलच्याला, मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल AOC = 1/2 बेस इंटू हाईट. आता 1/2 बेस किती तुमचा लास्टला पॉईंट किती टच झाला, इथं हा 4 आहे, म्हणजे बेस किती तुमचा इथला पॉईंट 4 आणि हाईट तुमची कितीला टच झाली इथे बघा दिसतंय का 2ला, म्हणजे 2ला 2 1 जा 2 2 1 जा 2. ॲन्सर किती मिळाला तुम्हाला तर 4 स्क्वेअर युनिट. हे तुमचं ॲन्सर असणार फायनली. यातला जो लास्ट क्वेश्चन आहे बघा, अ सर्वे वॉज कंडक्ट फॉर 180 पीपल इन सिटी, 78 पिझ्झा, 68 बर्गर अँड 58 चिप्स.
ड्रॉ अ पाय डायग्राम. आता बघा पाय डायग्राम ड्रॉ करायची म्हणजे तुम्हाला पेपरला 100% तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं आहे. या सर्कलमध्ये तुम्हाला सगळे आयटम दाखवायचे आहे कोण किती आहे. ठीक आहे. यासाठी तुम्हाला चार्ट पहिला असं चार्ट बनवायचा. तिथं म्हणायचं पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला आयटम्स मिळेल. इथे की तुम्हाला आयटम्स असणार तुमचे किती आयटम्स इथे. ठीक आहे. सेकंड जो कॉलम आहे नंबर ऑफ पीपल्स आणि सेंट्रल अँगल. आता बघा जो आयटम्स आहे पिझ्झा आहे, बर्गर आहे आणि चिप्स आहे. टोटल्स बघा यांची सगळ्यांची ॲडिशन किती 180 आले. म्हणजे 17/180 करा मल्टिप्लाय बाय 360. जो अँगल तुमचा 360चा असतो. नंतर 60/180 मल्टिप्लाय बाय 360 करा. 50/180 मल्टिप्लाय बाय 360. आता बघा फर्स्ट कसं सॉल्व करायचं. 0 0 काय करायचे कॅन्सल. 18 1 जा 18. 18 2 जा किती मिळणार तुम्हाला 36. मग 70 मल्टिप्लाय बाय 2 करा 140 होईल. सेम ॲज इट इज 0 0 कॅन्सल करा. 18 1 जा 18. 18 2 जा 36. 60 मल्टिप्लाय बाय 2 करा 120 होईल. अगेन सेम प्रोसिजर 50 मल्टिप्लाय बाय 2 करा 100 होईल. हे सगळं ड्रॉ करून झाल्यानंतर तुम्हाला पेपरला सेम या टाईपमध्ये डायग्राम ड्रॉ करायची आहे फूड आयटम्स. ठीक आहे. आता बघा यासाठीचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल. मला कमेंट करा ज्यांना कोणाला जर ड्रॉ करता येत नसेल त्याने मला कमेंट करा. मी त्यांना सेपरेटली हा व्हिडिओ कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला सांगेल. ठीक आहे. यानंतरची क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत पुढच्या पार्टमध्ये. पार्ट 1 असेल. आता ही लास्ट क्वेश्चन होता ह्याच क्वेश्चन पेपरमधला. सगळ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.